नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इराच्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये जनरली आपण जी आपली बॅच असणार आहे PSIRची फास्ट ट्रॅक बॅच राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी जी 2026 ची आपली त्या ठिकाणी परीक्षा आहे, त्याची जी फास्ट ट्रॅक बॅच आहे त्या संदर्भात तुम्हाला मी माहिती देणार आहे. आता लक्षात ठेवा, ही जी बॅच आहे प्रामुख्याने 26 साठी डिझाइन केलेली आहे. या बॅचचा उद्देश राज्यसेवेची मुख्य परीक्षा 26 जे विद्यार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी कसा फायदा करून देता येईल त्यासाठी बॅच असणार आहे. आता बघा, PSIR ऑप्शनल हे जो आपला ऑप्शनल आहे हा मराठीमध्ये असणार आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर ही बॅच ऑनलाईन म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, म्हणजे तुम्हाला ही लाईव्ह सकाळी बघता येणार, 7:30 ते 9:30 ला मी टाइम पुढे सांगेलच तुम्हाला. आणि तुम्ही ही त्या ठिकाणी रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा बघू शकता. म्हणजे काही विद्यार्थ्यांना असं वाटेल की यार रोजचे 4-5 तास खूप जास्त होत आहेत, तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्याला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा पाहू शकता. त्यानंतर काय, बॅच आणि नोट्स हे मराठीमधून असतील. नोट्स कशा असतील काय असतील मी तुम्हाला सांगेलच. आणि बॅच पुन्हा बॅच सुद्धा काय असेल तर मराठीमधूनच असेल. ओके. आणि ही बॅच मी स्वतः घेणार आहे तुमच्यासोबत. मी त्या ठिकाणी तुमच्यासोबत ही बॅच पहिल्यापासून शेवटपर्यंत मी घेणार आहे, शिकवणार आहे. आता बघा, लक्षात ठेवा, यामध्ये लेक्चरचं टायमिंग काय असणार आहे, तर सकाळी 6:30 ते 9:30 लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला ही बॅच मिळणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6:30 ते 8:30, म्हणजे सायंकाळचे 1.5 ते 2 तास आणि सकाळचे 3 तास, असं एकूण आपण 4.5 ते 5.5 तास, 4.5 ते 5 तास आपण त्या ठिकाणी रोज ह्या ठिकाणी या बॅच मध्ये भेटणार आहोत. आणि ह्या बॅचचा टाइम आहे 50 दिवस. आता तुम्हाला एक जनरली त्या ठिकाणी PSIR बद्दल एक परसेप्शन असतं की यार 5 महिने 6 महिने लागतील किंवा 4 महिने लागतील वगैरे वगैरे. तर आपण रोजचा टाइम जर कॅल्क्युलेट केला, रोज आपले 5 तास होत असतील आणि आपली बॅच जर 50 दिवस असेल, तर ऑलमोस्ट त्या ठिकाणी आपण कुठे जातोय, तर ऑलमोस्ट त्या ठिकाणी आपण 250 तासांपर्यंत पोहोचतो, लक्षात ठेवा. बरोबर. 250 तास जर असतील आणि त्याला जर आपण भागिले 2 न केलं तर 125 लेक्चर तुमचे होत आहेत. म्हणजेच काय, 125 लेक्चर मध्ये तुमचा PSIR चांगल्या पद्धतीने कव्हर होतोय. म्हणजे दिसताना जर ते 50 दिवस दिसत असतील तरी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने ते कव्हर करणार आहोत. त्यानंतर पुढे बघा, अभ्यास साहित्य, प्रामुख्याने मटेरियल. सगळ्यात महत्वाची बाब जो असतो की बाबा आपल्याला मटेरियल कोणतं मिळणार आहे. सो लक्षात ठेवा, आपण मराठीमध्ये नोट्स जे आहेत पुस्तकाच्या स्वरूपात तुम्हाला देणार आहोत. या पुस्तक हे मटेरियल जे आहे हे शॉर्ट कॉपी स्वरूपात नसणार आहे, तुम्हाला त्या ठिकाणी फिजिकल पुस्तक मिळणार आहे. आणि जे विद्यार्थी पुण्याच्या बाहेर आहेत त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कुरिअरच्या स्वरूपात नोट्स मिळणार आहेत. आणि नोट्सचा जो दर्जा आहे, नोट्सच्या संदर्भात जी माहिती आहे, हे आपण त्या ठिकाणी बॅचचा जो सिलेबस आहे, सिलेबस ज्या ठिकाणी डिकोड केलाय त्यामध्ये माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर नोट्सची सॅम्पल PDF आपण त्या ठिकाणी आपल्या टेलिग्रामच्या आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपला अपलोड करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ते PDF वाचल्यानंतर एक आयडिया होऊन जाईल की नोट्सचा दर्जा काय आहे आणि नोट्समध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने गोष्टी उत्तरा स्वरूपामध्ये कव्हर केल्या आहेत. सो हा एक त्या ठिकाणी तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे की तुम्हाला यामधून सुद्धा खूप साऱ्या गोष्टी कव्हर करता येणार आहेत. काही विद्यार्थ्यांना बॅचमधून काही गोष्टी कव्हर होत नाहीत, एकदा नोट्स वाचली तर काही गोष्टी क्लिअर होत नाहीत, नोट्स वाचल्या तर गोष्टी क्लिअर होतात. पुढे बघा या ठिकाणी, हा, आता अभ्यास साहित्य जे आहे हे 2 टप्प्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. पहिला टप्पा म्हणजे आपल्याकडे सध्या ह्या मोमेंटला 2 पुस्तकं रेडी आहेत. पेपर 1 चा सेक्शन ए आणि पेपर 2 चा सेक्शन ए. हे जे 2 पुस्तक या मोमेंटला रेडी आहेत. आणि त्यानंतर लक्षात ठेवा, 2B आणि 1B म्हणजे दोन्ही पेपरचे बी जो आहे, विभाग ब जो आहे, विभाग ब त्या ठिकाणी तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये पाठवण्यात येईल. सध्या तुम्हाला हे पुस्तका स्वरूपात आम्ही पाठवू. जर, लक्षात ठेवा, हे काम अंतिम टप्प्यात आहे. जर त्या ठिकाणी वेळेमध्ये आमच्याकडनं काम झालं नाही तर आम्ही तुम्हाला हँड रिटन नोट्स पाठवू. म्हणजे आमच्या प्लॅन बी सुद्धा रेडी या ठिकाणी आहे. सो इथं आम्ही प्रयत्न करू पुस्तक लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. आणि जर वेळेमध्ये पोहोचलं नाही तर हँड रिटन नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील, याची काळजी करायची गरज नाही. हे 2 पुस्तक त्या ठिकाणी तुम्हाला ह्या मोमेंटली रेडी आहेत. बरोबर. हे पुस्तक त्या ठिकाणी तुम्हाला कव्हर पेज पाहायला मिळते. हे 2 पुस्तकं तुम्हाला बॅच जॉईन केल्याच्या नंतर लगेच मिळून जातील. पुढे बघा, आता सेक्शनल टेस्ट जे आहेत, प्रामुख्याने आपण 4 सेक्शनल टेस्ट घेणार आहोत. 4 सेक्शनच्या 4 टेस्ट. आणि पूर्ण लक्षात ठेवा, पूर्ण इंटायर पेपर 1 ची एक टेस्ट आणि इंटायर पेपर 2 ची एक टेस्ट, म्हणजे एकूण तुमच्या 6 टेस्ट कंडक्ट केल्या जाणार आहेत. आणि ह्या 6 टेस्ट कंडक्ट करत असताना तुम्हाला लक्षात ठेवा, याचं 1 to 1 इव्हॅल्युएशन तुम्ही एकत्रित आपण समोरासमोर बसून त्या ठिकाणी याचं इव्हॅल्युएशन करू शकतो. उत्तर कसे लिहायचे. खूप साऱ्या मुलांचा हा प्रॉब्लेम असतो की कंटेंट समजतोय, गोष्टी समजतायत, पण त्याची मांडणी कशी असावी, एक्झॅक्टली त्या ठिकाणी थिंकर कसे लिहायचे, मुख्य गाभ्यामध्ये कोणत्या गोष्टी मांडायच्या, यासाठी त्या ठिकाणी सिलेबस कव्हर झाल्याच्या नंतर ज्या दिवशी आपलं त्या ठिकाणी पेपर संपेल पूर्णपणे अभ्यासून, त्या दिवशी आपण त्या ठिकाणी सेक्शन वाईज टेस्ट घेणार आहोत. आणि तुम्हाला त्या ठिकाणी माझ्या प्रत्येक टेस्टमध्ये 8 दिवसाचा कालखंड किंवा गॅप दिला जाईल, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी रिवाइज करता येतील. बरोबर. त्यानंतर लक्षात ठेवा, 1 to 1 मेंटरशिप असेल. तुम्हाला जर काही समस्या आल्या, एखादी गोष्ट समजत नसेल तर तुम्ही माझ्याशी त्या ठिकाणी कॉलवर बोलू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. पुढे बघा, आता हा जो भाग आहे, हा आमच्या दृष्टिकोनातून ऍज अ इरा टीम हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. का महत्वाचा सांगतो, लक्षात ठेवा. गेल्या वर्षी आम्ही हा प्रयोग केला होता आणि यशस्वी प्रयोग झालेला आहे.
19 ऑक्टोबर आम्ही डेट सुद्धा या ठिकाणी टाकलेली आहे. 18 ऑक्टोबरला तुमचा GS4चा इतिहासचा पेपर संपतो संध्याकाळी 6 वाजता. आता यानंतर फक्त एकच पेपर राहिलेला असतो ऑप्शनलचा, जो आहे 24 ऑक्टोबरला. ह्या मधल्या 5 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने जर गोष्टी करायला गेलात तर सगळ्या गोष्टी क्लिअर होत नाहीत किंवा वेळ पुरत नाही, सगळं कव्हर होत नाही. या 5 दिवसीय रिव्हिजन कार्यशाळेमध्ये आपण संपूर्ण सिलेबस एकदम चांगल्या पद्धतीने रिवाइज करणार आहोत. ही जी कार्यशाळा असणार आहे ही खूप इम्पॅक्टफुल ठरणार, लक्षात ठेवा. गेल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. ह्या मोमेंटला म्हणजे त्या 5 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी ज्यावेळेस रिवाइज झाल्याच्या नंतर एक कॉन्फिडन्स येतो की यार आपलं झालेलं आहे बाबा. बरोबर. सो हा जो आहे त्या ठिकाणी आमचा खूप म्हणजे आम्ही खूप विचार करून हा प्रोजेक्ट डिझाईन केलेला आहे आणि हा सुद्धा हे सुद्धा त्या ठिकाणी तेवढ्याच जोमानं तेवढ्याच एनर्जीने आपण हा त्या ठिकाणी प्रोजेक्ट पुढे घेऊन जाणार आहोत. सो हे त्या ठिकाणी आमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रोजेक्ट असणार आहे. पुढे बघा, आता तुम्हाला ही बॅच कुठे मिळेल तर इरा आयएस अकॅडमीच्या ऍपमध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला ही बॅच मिळणार आहे. एकदा म्हणजे तुम्हाला एका विद्यार्थ्याला त्याचे 2 व्ह्यूज आहेत, बरोबर. नोट्स तुम्हाला प्रिंटेड फिजिकल स्वरूपात मिळणार आहेत, बरोबर का. आणि नोट्स मराठीमध्ये उपलब्ध असतील. ही महत्वाची गोष्ट आहे की नोट्स सॉफ्ट कॉपी उपलब्ध नसतील. सॉफ्ट कॉपी तुम्हाला याच्या मिळणार नाही. जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तुम्हाला या ठिकाणी पुस्तक कलेक्ट करायचे, पुण्याच्या बाहेर असाल तर त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला नोट्स कुरिअरच्या स्वरूपात पाठवू, बरोबर. पुढे बघा, बॅचची सुरुवात कधी होतीये तर बॅच 21 जून पासून सुरू होत आहे. बॅचची फी एकूण किती आहे तर 12,000 रुपये. 21 जूनला सकाळी 6:30 ते 9:30 डायरेक्टली अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. म्हणजे परत सिलेबस डिकोड करायचं नाही, कारण डायरेक्टली प्लेटो किंवा सॉक्रेटिस पासून आपण सुरुवात करणार आहोत, बरोबर. ऍप डाउनलोड करण्यासाठी त्या ठिकाणी प्ले स्टोर वरून तुम्ही आपला ऍप डाउनलोड करू शकता. आणि जर काही जर कॉन्टॅक्ट करायचं किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. हा, आणि अजून एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. हा जो पूर्ण सिलेबस आहे आपण 2 ते 3 लेअर मध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. ते पहिली लेअर आहे ना, ह्या पहिल्या लेअर मध्ये एंटायर सिलेबस जो आहे ना चांगल्या पद्धतीने कव्हर करणार आहोत. म्हणजे तुम्हाला एक पूर्ण सिलेबसचा आवाका आला पाहिजे की एक्झॅक्टली आपल्या ह्यामध्ये काय काय करायचं असतं. सेकंड लेअरला ज्यावेळेस पूर्ण बॅच आपली शिकून होईल, जर असं गरज वाटली आपल्याला की थोडंसं डेप्थ मध्ये आपण जाऊ इच्छित आहोत का किंवा गेलं पाहिजे का, तर एखादी कॉन्सेप्ट तुम्हाला असं वाटतं की डीप मध्ये गेलं पाहिजे, आपण सगळे त्या ठिकाणी चर्चा करून त्या कॉन्सेप्टवर परत एकदा सेकंड लेअर मध्ये रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करूयात. आणि थर्ड लेअर मध्ये जर आपण वाटलं पीवायक्यू असेल किंवा काही गोष्टींना धरून जर काही शिकवणे असेल तर त्या थर्ड लेअर मध्ये आपण त्या गोष्टी करू शकतो.